नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आज आपण 100% अनुदानित आश्रमशाळा आणि 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्थांच्या जाहिराती बघणार आहोत। या सर्व जाहिरातींमधील पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत। या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साइडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर पहिली जाहिरात आहे नरसिंग भानावत राष्ट्रीय शिक्षा प्रशिक्षा प्रसारक संस्था फुलंब्री तालुका मानोरा जिल्हा वाशिम द्वारा संचालित पद्मश्री रामसिंगजी भानावत प्राथमिक आश्रमशाळा 100% अनुदानित जिल्हा यवतमाळ येथे शिक्षण सेवकाचे 2 रिक्त पदे भरायचे आहेत। या पदांचा तपशील बघूया। पहिले पद आहे पदवीधर शिक्षण सेवक, यासाठी 1 पद रिक्त आहे आणि दुसरे पद आहे शिक्षण सेवक, यासाठी 1 पद रिक्त आहे। या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc MSc BA MA BEd DTEd TET आणि CTET 2 पेपर पास असणे आवश्यक आहे। ही दोन्ही पदे खुला प्रवर्ग EWS ESBS यापैकी 2 अशा प्रकारे पदे भरण्यात येणार आहे। या दोन्ही पदांना शासकीय नियमानुसार वेतन असणार आहे। तरी पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह लेखी तोंडी व प्रात्यक्षिक मुलाखतीकरिता दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत पद्मश्री रामसिंगजी भानावत प्राथमिक आश्रमशाळा लाखखिंड तालुका दारवा जिल्हा यवतमाळ या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे, कारण ही दोन्ही पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत। दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त इदारे बहिबुदी व निस्वान शहाबाजार औरंगाबाद संचालित अल्मीर सेकंडरी स्कूल रोशनगेट व अल्मीर प्रायमरी स्कूल रोशनगेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये 100% अनुदानित तत्वावर शिक्षण सेवक या पदाची जागा त्वरित भरणे आहे। तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। मुलाखतीचे ठिकाण आहे अल्मीर सेकंडरी स्कूल रोशनगेट छत्रपती संभाजीनगर। मुलाखत दिनांक 11 फेब्रुवारी 2025, वेळ सकाळी 11 वाजता। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिले पद आहे शिक्षण सेवक, या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc किंवा MSc BEd, माध्यम आहे उर्दू, विषय आहे विज्ञान आणि गणित, यासाठी एकूण 1 पद रिक्त आहे। दुसरे पद आहे शिक्षण सेवक, या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSc DEd, माध्यम आहे उर्दू आणि यासाठी एकूण 1 पद रिक्त आहे। टीप दिलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा TET व CTET उत्तीर्ण आवश्यक व महिलांना प्राधान्य। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे, कारण ही दोन्ही पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। पुढची जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, तसेच या व्हिडिओला लाईक जरूर करा। या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या जाहिराती सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मुलाखतीसाठी जायचं आहे। तिसरी जाहिरात आहे अवर लेडी ऑफ लुईस चर्च कल्याण पश्चिम, या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेच्या लुईस हायस्कूल कल्याण पश्चिम या इंग्रजी माध्यमाच्या 100% अनुदानित प्राथमिक शाळेत रिक्त झालेल्या अनुदानित पूर्णवेळ शिक्षण सेवक पदावर खालील पात्रताधारक शिक्षण सेवकांची नियुक्ती करायची आहे। तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी ठीक 11 वाजता कार्यालय लुईस हायस्कूल मुरबाड रोड कल्याण येथे अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिले पद आहे पूर्णवेळ शिक्षण सेवक, विषय आहे इंग्रजी आणि इतिहास, हे पद वर्ग 6वी ते 8वी करिता आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BEd सोबतच TET व CTET आवश्यक, यासाठी एकूण 1 पद रिक्त आहे। हे पद खुल्या संवर्गातून भरण्यात येणार आहे आणि या पदाला 3 वर्ष शिक्षण सेवकाचे 16,000 इतके मानधन राहणार आहे। दुसरे पद आहे पूर्णवेळ शिक्षण सेवक, विषय आहे शारीरिक शिक्षण मराठी आणि हिंदी, हे पद वर्ग 6 ते 8वी करिता आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BPEd, यासाठी एकूण 1 पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या संवर्गातून भरण्यात येणार आहे। या पदाला 3 वर्ष 16,000 इतके मानधन राहणार आहे। तिसरे पद आहे पूर्णवेळ शिक्षण सेवक, हे पद सर्व विषयासाठी आहे। वर्ग 6वी करिता हे पद असणार आहे।
या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA DED TET आणि CTET आवश्यक। यासाठी एक पद रिक्त आहे। हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे आणि या पदाला 3 वर्ष 16,000 इतके मानधन राहणार आहे। चौथे पद आहे पूर्णवेळ शिक्षण सेवक। हे पद सर्व विषय आणि इयत्ता 5वी करिता आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC DED सोबतच TET आणि CTET आवश्यक। यासाठी एकूण 2 पदे रिक्त आहेत। हे दोन्ही पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे। या पदांना 3 वर्ष 16,000 इतके मानधन राहणार आहे। मित्रांनो, ही सर्व पदे 100% अनुदानित आणि या सर्व पदांना शिक्षण सेवक पद लागू आहे। या पदांना 3 वर्ष 16,000 इतके मानधन असणार आहे आणि त्यानंतर शासन नियमानुसार वेतन राहील। तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच तुमच्या गरजू मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो। त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे। त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।